आज आता रविवार आणि त्यामुळं आज प्रॅक्टिस वगैरे काही नव्हती सकाळची. तर आत्ता वाजले सकाळची 9. आज सकाळी 7-7:30 वाजता उठलो होतो कारण की आज प्रॅक्टिस नाही, आज सुट्टी होती. काल संध्याकाळी चांगली प्रॅक्टिस केली, त्यानंतर प्रॅक्टिस वगैरे पूर्ण केली. आता आज जायचं आहे भरणं करायला. नाश्ता वगैरे सगळा झाला आहे. आता बसले, थोडा वेळ बसलो होतो. चला आता चाललोय रानात. तर चला आत्ताच आलोय रानात. भरणं करायचे आज घासाचं. आता पाणी सुरू करायचंय. बसले थोडा वेळ. आत्ता आलोय गोठ्याची तिथं रूम जवळ. आमच्या डाबा कुत्र नाव डबे ते रूम आहे. बाईचं चालू आहे कुट्टी कापायचं काम. झालं आता मोबाईल चार्जिंग लावणार आहे. चला परत मोबाईल केलाय चार्जिंग. आणि आता भाई क्या कर रहे हो? दळण ते पण मकाचं गायांसाठी खुराक. गाया उन्हात थांबल्यात थंडीच्या वातावरणामुळं. आणि मी चाललोय धारे धरायला. आजचं पूर्ण वातावरण तर आता आलोय मी भरण्याच्या ठिकाणी. आणि जिथपासून भरणं सोडलं होतं तेवढंच आहे. तर आता करायचं आहे परत पाणी चालू. हे इकडं पाणी फुटून आलं होतं. तर मी जाणार. ती कॅप आहे, ती कॅप काढणार. मला दाखवतो पाणी कसं येत आहे कासाच्या आफ्यापर्यंत. सध्याच्याला पाणी मोटर चालू नाही केलेली. असं करून मी याला इथे फिक्स करणार. आणि मग असं पाणी तिकडून होऊन दंडाने येणार. तर आत्ताच इथे येऊन बसलोय. घोड्याची रेस चालू आहे, दिसन तुम्हाला आता. आणि काय झालंय की परत आमच्या मोटरीचे फ्यूज आवडाल्यात. आज चालू आहे तिकडे काम, मोटरीचे फ्यूज नेट करायचं. शेतीतले हेच काही ना काही नवीन कुटाने चालू असतात. तर मी जातो आता रूमवर जाऊन बसतो. मोटर नीट झाल्या मला फोन येईनच. आणि मग आपलं सुरुवात करू. तर आत्ताची ताजा खबर अशी कळाली की
स्टार्टर माझ्याकडून जळालेलं आहे. तर काल दारे धरण्यासाठी मी मोटर पाणी चालू केलं होतं आणि त्याच्या जी बटन असतं हिरवं त्याच्यावर पट्टी लावली होती. ती पट्टी लावल्यामुळं स्टार्टर वगैरे काही ना काही जळालं असन. आता बघू तसं होईल तसं. माहिती नव्हतं मला. चाललंय परत गोठ्यावर. वातावरण आमचं शेत जवळपास थोडंफार असं पार्क सारखं वाटत असा ना, कारण की मला तर ते तसंच वाटतं. सागाचे झाडं इथं. हे आम्हाला पॉली हाऊस ते म्हणतात ना तसं उभं करायचं होतं, पण ते कॅन्सल झाल्यामुळं नारळाची झाडं, सागाची झाडं. तर आज झाली जळालेली मोटर. आत्ताच कळालंय मला की मोटर जळाली आहे माझ्या एका लहानशा चुकीमुळं. मी आता घेऊन गावात मोटर काढायला. तर ट्रॅक्टर न्यायचा केला कॅन्सल. पाणी घेतले सगळे बॅगेत भरून आणि आता चाललोय मोटर नेट करायला. कालच मोटर नेट करायची होती, काल म्हणलो होतो मी, पण काल काय त्यांनी ऐकलं नाही. आणि आता उद्या मला पेपर आहे. आता कधी व्हायचं बरं ना. मला असं वाटतं आजचा दिवस तरी मोटर नीट व्हायला जाईन. चाललोय आता. मग आता मला माहिती नसल्या काय करणार आहे. हेच म्हणू नको. एक म्हणून चुकून झाला नाही, इतक्या शिवाय घालते ना. बरं ती चुकून झालेलं आहे, पण ती लागली आपोआप. लागली धरावं लागून लावा. जाऊ दे, विषय सोडून. पांढरून नेऊ ते नाही विषय. सगळे नट वगैरे खोलून मोटर वर घ्यायची आहे. मोटर वर घेतली. आता मोटर खोलणार इथं. मोटर काढली म्हणा. मोटर खुलली मला. तिकडे नाही जात भाऊ, मी गावात येईन. बंटील देतो पाठवून. थांबा ना राव अण्णा आता. इकडे खोल, इकडे माझ्याकडे. बरोबर मीटर घेऊन यायला लावले बंटीला. कुठून? शिनाकून जाय बरं. तिथं कुत्रे असल्यामुळं आता मी जाणार आहे. मी कार्तिक. तर चला आम्ही चाललो. थोडा मशीन घेतले त्यांच्या इथून, त्यांना घ्यायला चाललो. तर ते सांगतो काय होते काय नाही. काही ना काही कर्म करायला जातो आणि काही ना काही कांड होतंय. मोटर जळाली. तर चुकी काय झाली तुम्हाला दाखवतो मी आता. त्यातली त्यात आज रविवार. आज मोटर नीट पण नाही होऊ शकत. शर्ट काढायला एवढा त्रास. चुकी फक्त अशी झाली की हे जे होतं का नाही, हे मी असं दाबलं हे असं त्याच्यावर ठेवलं आणि त्यामुळं मोटर बंदच नाही झाली. मग कमी लाईट असताना आणि मोटर गेली जळून. फुकट
2-2.5 हजाराला लागलेला आहे चुना माझ्यामुळं. काही ना काही कर्म करायला जातो, काही ना काही कांड होतोय. हे बघा आता इथे जॉईंट आहे. ही तर जॉईंट आहे, या जॉईंट पासून तोडायची आणि मोटर घेऊन उद्या जायचं नगरला. त्यातली त्यात उद्या आहे पेपर. शट, चला वायर तोडली, आता ही जायची मोटर घेऊन. लई मोठी कुठं नाही तुम्ही माझ्याकडून. जातो आता घरी, आवरितो. जड अंतःकरणाने मी घरी येऊन बसले. आता थोडा वेळ झोपतो. आजचा दिवस काही चांगला वाटत नाही. हाय आजचा मील. त्यांना कॅमेरा फिरायला सौरभ जोशी सारखं फेस रिव्हील टाकू काय. आता थोडा वेळ करणार आहे मी आराम आणि मग जाणार आहे बहिणीला सोडायला. आताच बहिणीला सोडून आलोय आणि राटा मार राहिले आता. ट्रॅक्टरवर इथपर्यंत मी रोटा मारला. आता इथून पुढं मारणार आहेत अण्णा. आता मी गायात बांधतो. तर मित्रांनो, ही गिरगाय आणायची राहिली होती, ती गिरगाय घेऊन येतो. कशी आमची ही गिरगाय. फार सुंदर आहे. बघ ईद आणली की मग तिच्या गळ्यातून असं हे
दाव आहे ते आम्ही सोडत असतो आणि त्याला आतमध्ये सोडून देतो. ते गेट उघडून फक्त ह्या बैलाला सोडत नाही कारण की ते बाकीच्या कारोडींना मारतं ना, त्यामुळं या सर्व बाहेरच बांधलेले असतात आणि हिला इकडंच बांधतोच कारण की ही थोडी लहान आहे, हिला पळता येत नाही. ती मोठी काय करते तिला मारते, त्यामुळं तो भाई हाँ हाँ वही प्रॉब्लम है. आएगा ना भैया बे. हा ना यार. आता हे बघा आमच्या बहिणीचं मक्का में क्या जाने सूखा मत मक्का खा काम आता उरकत आलंय. ये कितना आखरी वाला धार बचा है ना भाई. ये आखरी वाला धार एकदम वातावरण यूट्यूब पे डालते. अरे यूट्यूब पर चलता नहीं चलेगा ना भाई अपना व्हिडिओ. पर तुम्हारे हमारे में नहीं चलता. या संध्याकाळचं वातावरण आणि आता मी आलोय गिन्नी गावताला पाणी द्यायला. गिन्नी गावतावर पण पाणी सुरू आहे. एक काम थांबलं तर दुसरं काम लगेच येत आहे. काम कंटिन्यू सुरू आहे. आज रविवार आहे आणि सुट्टीचा रविवारचा दिवस आज असाच गेलेला आहे. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी.